SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. लाडक्या बहिणींना 14 जानेवारीपासून 3,000 रुपये, 2100 रुपये नंतर चालतील, पण आता 1,500 तरी द्या, लाखो महिलांची भूमिका. सोलापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरी देखील डिसेंबरमधील 1,500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. आता दरमहा 2,100 रुपये दर द्या, पण तुर्तास 1,500 रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11,10,000 लाडक्या बहिणींसह राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेले आहेत. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे 6 महिन्यापुरतीच ही योजना सरकारने आणली आहे, असे मुद्दे मांडले होते. आता निवडणूक संपली तरी देखील ना 1,500 रुपये ना 2,100 रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणी स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 14 जानेवारी 2 हप्ते मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 10,45,000 पर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते. त्यांना लाभही मिळाला. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली गेली. त्या काळातील अर्जांची पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती. आता त्या 65,000 अर्जांची छाननी सुरू आहे. सर्व पात्र महिलांना निश्चितपणे आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल. प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.